Zee24 एक पाऊल पुढे. की योजना काय होती आणि कुणासाठी होती आणि कुणापर्यंत पोहोचली? खरं म्हणजे केंद्र सरकारच्या योजनेमध्ये ज्या लोकांना फायदा मिळाला नाही अशा लोकांपर्यंत ही योजना आम्ही पोहोचवतोय अशा प्रकारचं सरकारने घोषणा केली होती. पण आता मात्र लक्षात येत आहे की आपल्या बगल बच्चांना फायदा पोहोचवून देण्याकरता या योजनेचा उपयोग करण्यात आला आहे. आता तर 1-2 सोसायट्यांच्या या बाबी समोर आलेल्या आहेत, पण योग्य प्रकारचं ऑडिट केलं तर हजारो सोसायट्या या ठिकाणी आहेत. कमीत कमी 22 ते 25 हजार सोसायट्यांच्या माध्यमातून ही योजना राबवली गेली असण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे अन्य ठिकाणी देखील काय झालं आहे याचा देखील शोध घेण्याची आवश्यकता आहे. कारण अशा प्रकारे हा सरकारचा पैसा म्हणजे सरकारच्या स्वतःच्या मालकीचा पैसा नाही आहे, हा जनतेने घामाने जो टॅक्सचा पैसा सरकारला दिलेला आहे त्यातनं या प्रकारची कर्जमाफी सरकार करताय. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपले बगलबच्चे त्यात घुसवायचे, अस्तित्वात नाही अशी खाती त्याच्यामध्ये घुसवायची, जुन्या नावाने म्हणजे ज्यांचं लग्न झालं 30 वर्ष झालं आहे आणि तरी देखील मेडन नावाने त्यांना कर्ज दाखवायचं, 3-3 ठिकाणून कर्ज उचलायचं आणि ते देखील माफ करायचं, हे सगळं गुन्हेगारी स्वरूपाचं आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या लेवलवर संगनमत झाल्याशिवाय असा घोटाळा होऊच शकत नाही. आणि म्हणून केवळ याचीच नाही तर आता ज्या ज्या संस्था याच्यामध्ये आहेत त्या सगळ्या संस्थांचं ऑडिट योग्य प्रकारे करून आणि याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. आणि एवढंच नाही तर फौजदारी गुन्हे देखील या संदर्भातले दाखल होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. नक्कीच अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे. मी हाच मुद्दा घेऊन जालंधर पाटील आहेत कोल्हापूरहून त्यांच्याकडे जातोय. पाटील साहेब, प्रत्येक शेतकरी, प्रत्येक बळीराजा हा स्वतःच्या कष्टानं काहीतरी करत असतो, ते पीक पिकवत असतो, मात्र त्याला निसर्ग साथ देत नाही आणि पर्यायानं कर्जाची वेळ येते. पण अशा वेळेला काही शेतकरी आहेत ज्यांच्याकडे कर्ज नसतानाही त्यांच्या गळ्यात हे नको ते कर्ज लाटलं गेलेलं आहे, कर्जधारक असं दाखवलं गेलेलं आहे आणि ते सरकारच्या ढिसाळपणाबद्दल, याबद्दल काय सांगाल? केंद्राने 71,000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिल्यानंतर जे काही प्रामाणिक शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही हे महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रामाणिक शेतकऱ्यांना सरसकट 20,000 रुपये कर्जमाफी देण्याचा एक चांगला निर्णय घेतला आणि 4,000 कोटी रुपयाची महाराष्ट्र शासनानं कर्जमाफी सरसकट शेतकऱ्यांना दिली. या कर्जमाफीमध्ये जवळजवळ 1,75,039 सभासदांना 159,68,15,00,000 रुपये कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळाले. पण या सरसकट कर्जमाफीमध्ये काही मुरब्बी नेत्यांनी अतिशय पद्धतशीरपणानं हात धुवून घेतले आणि जो खरंच रात्रंदिवस शेतामध्ये काबाड कष्ट करणारा शेतकरी आहे त्याच्या घामाची या माणसांनी चोरी केली. तुम्हाला सांगतो की कागल तालुक्यातल्या संदर्भामध्ये मगापासून तुम्ही दाखवताय तर काही विशिष्ट अशी गावं साहेब तुम्हाला बघायला मिळतील. वंदूर, पिंपळगाव, मौजे सांगाव, कसबा सांगाव, बाचणी, गलगले, कुरनूर, सुळकुड आणि केवळ कागल तालुक्यामध्येच नव्हे तर गगनबावडा असेल, राधानगरी असेल, बुदरगड असेल, करवीर असेल, या प्रत्येक तालुक्यामध्ये काही विशिष्ट संस्थांच्यात बोगस शेतकरी दाखवून अगदी कर्नाटक, साताऱ्यातल्या शेतकऱ्यांची नावं घालून हे पैसे उचललेले आहेत. आणि माझा जाहीरपणानं आरोप आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेतनं पोती भरून या लोकांनी बोगस लोकांचे पैसे नेलेले आहेत आणि हे सगळे पैसे 2008-9च्या विधानसभा निवडणुकीमध्ये वापरलेले आहेत आणि निवडणुका जिंकण्याचं या माणसांनी काम केलेलं आहे. या लोकांना अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. हाच मुद्दा घेऊन मी फडणवीस यांच्याकडे जातो. फडणवीस, जिल्हा बँकेच्या माध्यमातून चाललेलं राजकारण आणि या राजकारणाचे दुष्परिणाम आता पुन्हा एकदा समोर येत आहेत. दुर्दैवानं जिल्हा बँकेचा आलेला हा पैसा व्यवस्थितरित्या राजकारणासाठी वापरला गेला असा थेट आरोप होतोय. तुमचं याला समर्थन आहे का? अगदी खरं आहे, कारण केंद्र सरकारच्या देखील कर्जमाफी योजनेमध्ये ती योजना शेतकऱ्यांकरता नव्हतीच. ती योजना जिल्हा बँकांमध्ये जे घोटाळे झाले होते त्या घोटाळ्यातनं बुडणाऱ्या बँका सावरण्याकरता ती योजना महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आली. नक्की. आणि अशा प्रकारच्या आता याही योजनेतनं मोठ्या प्रमाणात हा जो काही सगळा पैसा आहे हा पैसा वापरून निश्चितपणे काही नेत्यांनी आपल्या इलेक्शनचं फंडिंग या माध्यमातून केलेलं आहे. जालंधरजी जे या ठिकाणी सांगतायत ते 100% सत्य आणि आमचा पूर्ण त्याचा पाठिंबा आहे आणि हाच विषय आम्ही विधानसभेत मांडणार आहोत.
नक्कीच हाच विषय घेऊन विधानसभेत मांडणार आहोत. खरं तर एका संस्थेची माहिती समोर आली, ती केवळ 45 लाखांच्या घरात होती. अशा 22,000 संस्था आहेत. या सगळ्या संस्थांचं रहस्य आपण बाहेर काढणार आहोत. एका छोट्याशा ब्रेकनंतर पाहत राहा कर्जमाफीचा घोटाळा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.